गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. साधना, सेवा आणि सत्संग, दिस इज अवर डिवाइन पाथ. हा आपला चैतन्याचा मार्ग आहे आणि या चैतन्याच्या मार्गावर आपण चालण्याची शपथ घेतली पाहिजे, स्वतःची, स्वतःशीच, कोणासाठीच नाही, दुसऱ्या कोणासाठीच नाही. मला माझं आयुष्य 200% जगायचं आहे आणि म्हणून मी माझी स्वतःची शपथ घेतो स्वतःशीच की मी या चैतन्याच्या मार्गावर इमानदारीने चालण्याचा प्रयत्न करत आहे, करणार आहे. जोपर्यंत तुम्ही याला वर्तमानात उतरवत नाही तोपर्यंत ही तुमची लाईफस्टाईल बनत नाही. अनेक लोक मला सांगतात की सर मला वेळच मिळत नाही. अरे तुला ब्रश करायला वेळ मिळतो ना, तुला आंघोळ करायला वेळ मिळतो ना, तुला जेवण करायला वेळ मिळतो ना, जसं जसं या सगळ्या गोष्टींकरता तुला वेळ मिळतो आणि हे तर जाऊ द्या, मोबाईलवर रील्स बघायला वेळ मिळतो ना, पिक्चरला जायला वेळ मिळतो ना, क्रीडांगणावर खेळायला वेळ मिळतो ना, मग ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया करण्यासाठी म्हणजेच साधना, सेवा, सत्संगासाठी का वेळ मिळत नसेल? कारण प्रायोरिटी, तुमची प्राथमिकता तिथं नाहीये. तुमची प्राथमिकता ती असली पाहिजे की मी पहिले मला 200% आयुष्य जगायचं आहे, मला भौतिक जीवनात समृद्धी पाहिजे, मला मानसिक जीवनात शांतता पाहिजे, मला आध्यात्मिक जीवनात अखंड आनंद पाहिजे, परम आनंद पाहिजे आणि तो प्राप्त करण्यासाठी मी या चैतन्याच्या मार्गावर, या डिव्हाइन पाथवर इमानदारीने मी चालेल आणि जगाला चालायला प्रवृत्त करेल. का? कारण अर्थ पीस थ्रू सेल्फ पीस. स्वतः आपण त्या आनंदाचा अनुभव घेऊन जगाला तो आनंद वितरित केला पाहिजे, कारण दिल्याने वाढतं. मी म्हणून दररोज सगळ्यांना प्रवृत्त करतो, पण दुर्दैवाने झोपलेल्या समाजाला अजूनही मी जागृत करू शकलो नाही. आणि म्हणून सर्वांना माझं आवाहन आहे, यारे यारे लहान थोर, तुका म्हणे मांडले दुकान, देतो मोलाविन साऱ्या वस्तू. तुम्हाला काय पाहिजे ते सगळं भेटेल, सगळं भेटेल. फक्त इमानदारीने तुम्ही सकाळी साधना करा, साधनेला प्रायोरिटी द्या. मी म्हणत नाही साधनेसाठी वेळ काढा, अरे वेळ तर तुमच्याकडे आहेच. हुऱ्या भुऱ्या करण्यात आणि इकडे तिकडे माशा मारण्यात तुम्ही किती वेळ वाया घालवतात आणि 24 तासातले 24 मिनिटं तुम्ही स्वतःसाठी देऊ शकत नाही. दिवसभर जे तुम्ही कार्य करतात, अरे तेच कार्य जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून करा. गण गण गणात बोते हा भाव ठेवून करा. काय अशक्य आहे? आणि रात्री झोपायच्या आधी एक सद्ग्रंथांचं वाचन करावं, एक तरी ओवी अनुभवावी आणि भगवंताच्या चरणाशी लीन होऊन, त्याला समर्पित होऊन, तन मन धन जो कुछ है सब तेरा, या भावाने झोपून जावं. बघा, या निद्रेमध्ये, या झोपेमध्येच तुम्ही समाधी सुखाचा अनुभव घेतल्याशिवाय राहणार नाही. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. अनुभव को, प्रत्यक्ष को प्रमाण की जरूरत नहीं. तुम्ही प्रत्यक्ष करून बघा ना हा प्रयोग. मी सांगतो ना त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. मी म्हणतो तुम्ही प्रत्यक्ष हा प्रयोग करून बघा आणि बघा तुमची 4च तासात झोप कंप्लीट होऊन जाते. 4 ते 5 तासापेक्षा तुम्हाला जास्त झोपेची आवश्यकता नाही, जास्त आवश्यकता नाही. आणि त्याच्यापेक्षा जे काही जास्त तुम्ही झोपतात, वेळ वाया जातोय तुमचा. आणि हाच वेळ कर्तृत्ववान, स्वतःला कर्तृत्ववान बनवा आणि कर्तृत्ववान राष्ट्र घडवण्यासाठी बल सागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. हा नुसता बोलाचाच भात आणि बोलाचीच कळी नाही, आपल्याला स्वतः करावं लागेल. स्वतः केल्याशिवाय आपण दुसऱ्याला सांगू शकत नाही. आणि म्हणून एक महान कर्तृत्व तुमच्या माध्यमातून उदयास येण्यासाठी साधना, सेवा आणि सत्संगाच्या मार्गावर आपण सतत अभ्यास बनत बन जाय. कोणी माझ्यासोबत असेल तर ठीक, आणि कोणी माझ्यासोबत नसेल तर त्याच्याशिवाय पण मी या चैतन्याच्या मार्गावर चालणार इमानदारीने, अशी दररोज आपण शपथ घेतली पाहिजे. कारण हा मार्ग खूप निष्ठाळ आहे. पदोपदी आपले विकार, आपल्या वृत्ती, आपले संस्कार आपल्याला नरकात ओढतात. षडरिपू माते ओढती नरकी, काम क्रोध मद मोह मत्सर ईर्ष्या द्वेष आळस आणि प्रमाद. सर्वात पहिले आळसावर विजय मिळवता आला पाहिजे. आळसाच्या छातड्यावर लात मारेल तिथून पाणी काढेल, या दुर्दम्य आत्मविश्वासाने तुम्ही या चैतन्याच्या मार्गावर इमानदारीने चालण्याची सुरुवात तर करा. 3 महिने अनुभव घेऊन तर बघा.
बघा तुमच्या भौतिक जीवनात काय परिवर्तन होतं. मी म्हणतो एक वही करा, महर्षी पतंजली क्रियायोग रत्न वही करा आणि त्या वहीवर लिहून ठेवा मी कसा होतो आणि 3 महिन्यात मी कसा बदललो. अरे तुमच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन, तुमच्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी दिस इज प्युअर सायन्स, दिस इज सायन्स बियॉन्ड सायन्स. महान कर्तृत्व उदयास आलं पाहिजे. तुमच्या माध्यमातून महान कर्तृत्व उदयास आलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर भारत रत्न होते. त्यांना भारत रत्न ही पदवी, हा पुरस्कार त्यांना असाच नाही मिळाला. अरे त्यांनी पुरुषार्थ केला. 18 तास त्यांनी अभ्यास केला. म्हणून त्यांना ते आज शक्य झालं आणि आज आपण त्यांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करतो. पण त्यांच्या आयुष्यातली एक गोष्ट तुम्हाला निश्चित माहित नसणार. तसंच एक उत्तुंग व्यक्तिमत्व होतं गाडगे बाबा. आणि दोघंही समकालीन होते. दोघंही एकमेकांचे अतिशय जीवश्य कंठस्थ मित्र होते. कशी मैत्री झाली. गाडगे बाबा हे त्यागाचं प्रतीक होते. दुर्दम्य त्याग काय असतो ते गाडगे बाबांकडे बघून आपल्याला कळतं. त्यांची प्रॉपर्टी काय होती. हातातली काठी, अंगावरचे फाटके चिंध्या झालेले कपडे आणि हातात एक गाडगं, एवढीच त्यांची प्रॉपर्टी होती. त्यांचा काही बँक बॅलन्स नाही, त्यांची काही प्रॉपर्टी नाही, काहीच नाही. या 3च गोष्टी मृत्यूच्या समयी त्यांच्या जवळ होत्या. आणि ती त्यागमूर्ती कशासाठी कार्य करत होती? ज्ञानदानाचं कार्य करून. माझे सद्गुरू सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करत होते. अगदी तेच कार्य ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊलीच आज करत आहेत. आणि अगदी तसंच कार्य गाडगे महाराजांनी केलेलं होतं. गाडगे महाराज कीर्तनाच्या माध्यमातून या ज्ञानदानाचं कार्य करत होते. या ज्ञान झाडणीने ते सगळ्या समाजाचा केर काढून टाकण्यात यशस्वी प्रयत्न करत होते. पण आजही अस्वच्छता या महाराष्ट्रात, या देशात नाही का? त्यांनी प्रयत्न केला. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की जिथं गाडगे महाराजांसारखी विभूती ज्या देशात आहे त्या देशात घाण असूच शकत नाही. ही शारीरिक घाण आणि मानसिक घाण, दोघही घाणही आपल्याला दूर करण्याचा सल्ला गाडगे महाराजांनी दिलेला आहे. गाडगे महाराजांचं खरं नाव डेबूजी झिंगाजी जानोरकर. मी तर सांगितले कोण होते रे, तर कोणी ओळखणार सुद्धा नाही. डेबूजी झिंगाजी जानोरकर नाही बाबा, मी पहिल्यांदाच नाव ऐकलंय. आणि गाडगे बाबा मला माहितीत ना. आणि गाडगे बाबांचं नाव गाडगे बाबांना गाडगे बाबा का म्हटलं गेलं? कारण ते फक्त गाडगं हातात घेऊन फिरायचे आणि लोकांना स्वच्छतेसाठी प्रवृत्त करायचे. असंच एकदा त्यांचं कीर्तन मुंबईला भायखळा येथे चालू होतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्याविषयी कुठून तरी त्यावेळेच्या सोशल मीडियामध्ये मधून ऐकलं असेल, त्यावेळेस पेपर असतील काहीतरी असेल, त्याच्या माध्यमातून ऐकलं की गाडगे महाराजांचं स्वच्छता आणि जनजागृतीचं अभियान मोठं आहे. आणि म्हणून सहज ते त्यांच्या कीर्तनात गेले. रात्रीचं कीर्तन चालू होतं. जसं आपले माऊली, जसे आपले सच्चिदानंद स्वामीजी कीर्तन करतात, अगदी तसंच कीर्तनाचा फड रंगलेला होता. आणि ही व्यक्ती म्हणजे भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर जसं सामान्य माणूस जसा ऐकतो कीर्तनात खाली बसून, तसा खाली बसून ते कीर्तन ऐकत होते. आणि कीर्तन चालू असताना समोर स्टेजवर गाडगे महाराजांच्या ते लक्षात आलं की अरे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आपल्या कीर्तनाला येऊन बसलेले आहेत. त्यावेळेस त्यांना भारतरत्न पदवी नव्हती, पण त्यावेळेस पण ते एक महान नेतृत्व होतं, देशाचं नेतृत्व होतं. म्हणजे नेहरू, आंबेडकर, गांधीजी या काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वामध्ये आंबेडकर त्यावेळेस गणले जायचे. आणि मुंबईला भायखळ्याला कीर्तन चालू असताना गाडगे महाराजांचे लक्षात आलं आणि त्यांनी सगळ्या जनतेसमोर म्हटलं, अरे तुम्ही कीर्तन ऐकतायत, पण बोलविता धनी तर तो बघा तुमच्यामध्ये बसलेला आहे. लोकांना वाटलं तुमच्यामध्ये बसलेला आहे म्हणजे काय, की सर्व सामान्यांना उद्देशून चराचरात परमेश्वर आहे हे सांगताना गाडगे महाराज काय म्हणतात की बोलविता धनी तुमच्यामध्ये बसलेला आहे. पण तुमच्यामध्ये बसलेला म्हणजे ते भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर.
आणि तेव्हापासून त्यांचे संबंध घनिष्ठ होत गेलेत, इतके घनिष्ठ की दोघांची मैत्री त्यावेळेच्या पेपरमध्ये छापून यायला लागली. दोघांची मैत्री. बाबासाहेब आंबेडकरांचं पण एक अभियान होतं, शिक्षणाची चळवळ होती, आणि यांचं पण एक अभियान होतं, गाडगे महाराजांचं, यांचं स्वच्छता अभियान होतं. यांच्या स्वच्छता अभियानाला काहीच लागत नाही, फक्त हातात झाडणी घ्यायची आणि लोकांना प्रवृत्त करायचं स्वच्छतेसाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी. अरे तुम्ही स्वच्छ राहाल तर तुम्हाला रोगराई स्पर्श करणार नाही, हाच संदेश द्यायचे. पण शिक्षणासाठी मात्र स्कूल लागते, वसतिगृह लागतात. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पंढरपूरची स्वतःची जागा, पंढरपूरला स्वतःचा आश्रम तयार करण्यासाठी घेतलेली जागा गाडगे महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना डोनेट करून टाकली. कशासाठी? मुलांचं वसतिगृह बांधण्यासाठी. कारण शिक्षणाला महत्व आहे. शिक्षण घेतल्याशिवाय, तुम्हाला ज्ञान घेतल्याशिवाय समजू शकत नाही. गाडगे महाराज बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानावर फिदा होते, आणि बाबासाहेब आंबेडकर गाडगे महाराजांच्या त्यागावर फिदा होते. बघा ही मैत्री, दोघांची मैत्री अतूट मैत्री, आणि या मैत्रीचे संबंध इतके घनिष्ठ होते की 2041 मध्ये जेव्हा एकदा गाडगे महाराज आजारी पडलेत, तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना कळलं की महाराज आजारी आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, दिल्लीचा दौरा कॅन्सल करून ते गाडगे महाराजांना हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलेत. गाडगे महाराजांची विचारपूस केली. जाताना त्यांनी 2 घोंगड्या घेऊन गेले होते. घोंगड्या, की तुम्हाला थंडी वाजते, तुम्हाला ताप येतो, म्हणून या घोंगड्यांचा तुम्ही स्वीकार करा. त्यावेळेस गाडगे महाराज त्यांना म्हटले, अरे तू कशाला दिल्लीची ट्रिप कॅन्सल केली? दिल्लीचा दौरा तू का कॅन्सल केला? तुझी आज देशाला जास्त गरज आहे. मी काय आहे काय आणि नसलो काय, मी तर आहे काय नसलो काय, पण तुझी या देशाला गरज आहे. तू दिल्लीचा दौरा कॅन्सल करणं अपेक्षित नव्हतं. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, अहो जोपर्यंत खुर्ची माझ्याजवळ आहे तोपर्यंत मला या दिल्लीमध्ये मान आहे. एकदा खुर्ची गेली की मला कोण विचारतो. पण गाडगे महाराजांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलं जाईल, लक्षात ठेवलं जाईल, आणि म्हणून दिल्लीचा दौरा कॅन्सल करून मी तुमच्या दर्शनासाठी आलो. बघा हे प्रेम, बघा हे प्रेम, बघा दोघांच्या प्रती, एकमेकांच्या प्रती आपल्याला रिस्पेक्ट, आदर. दोघही एकमेकांच्या अभियानाच्या प्रती. एक त्याच्या अभियानासाठी त्याचं सर्वस्व त्याला दान करून टाकतो, आणि दुसरा तो आजारी पडला तर त्याची विचारपूस करायला दिल्लीचा दौरा कॅन्सल करतो. बघा हे प्रेम. दोघांचं अभियान, एक ज्ञान आणि एक वैराग्य. जेव्हा ज्ञान आणि वैराग्य एकत्र येतं तेव्हा भक्ती प्रकट होते. भक्ती, अशी भक्तीची ज्योत या जोडगोळीने त्या काळी या देशात पसरवण्याचा प्रयत्न केला. एक ज्ञानदानावर अग्रेसर होता आणि एक त्यागाची मूर्तिमंत उदाहरण आणि मूर्ती होता. आपल्या गाडगे महाराजांनी भक्तीची, ज्ञानाची ही पताका सर्व दूर पसरवण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय काय केलं हे तर तुम्हाला माहितच आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला घटना दिली, गाडगे महाराजांनी भारताला स्वच्छतेचा मंत्र दिला. आणि दोघांचे संबंध इतके घनिष्ठ होते की जेव्हा गाडगे महाराजांना कळलं 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेब आंबेडकरांचं महानिर्वाण झालं, तुम्हाला आश्चर्य वाटेल, गाडगे महाराजांनी तेव्हापासून अन्न त्याग केला. आणि बरोबर 14 दिवसांनी म्हणजे 20 डिसेंबर 1956 रोजी गाडगे महाराजांनीही महासमाधी घेतली. बघा हे प्रेम. 14 दिवसात या दोघांच्या प्रेमाची साक्ष देत आंबेडकरांचं निर्वाण झाल्यानंतर एकही अन्नाचा कण गाडगे महाराजांनी घेतला नाही. हे दोघांचं प्रेम होतं, हे त्यांचं मैत्रीचं नातं होतं. आणि ही मैत्रीचं नातं नुसतं आपण ह्या कानाने ऐकून सोडून देऊन उपयोग नाही. ही मैत्रीकडून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. जेव्हा एखादं सामान्य व्यक्तिमत्व एका महान अभियानाशी जोडलं जातं तर महान कर्तृत्व उदयास येतं. अरे सामान्यापासूनच जेव्हा सामान्य काचेला सुद्धा जर
चांगले चांगले पैलू पाडलेत तर हिऱ्याच्या किमतीने काच विकली जाऊ शकते. अगदी तसंच आपल्या या मदत फाउंडेशनचा उद्देश आहे, प्रयत्न आहे. सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज, ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊलींची इच्छा आहे की एका सामान्य व्यक्तिमत्वाला पैलू पाडून त्याच्यातून हिऱ्यासारखं व्यक्तिमत्व घडलं पाहिजे. एक व्यक्तिमत्व घडून राष्ट्र निर्माण झालं पाहिजे. जेव्हा की भारत विश्वगुरु काल पण होता, आजही आहे आणि उद्याही राहावा, याच्यासाठी तुम्ही आणि आम्ही या भारताचे नागरिक म्हणून एक महान व्यक्तित्व कसं निर्माण करता येईल, कसं निर्माण होईल, याच्यासाठी सतत अभ्यास आणि सतत प्रयत्नरत राहणं आवश्यक आहे. हे लक्ष अवघड आहे. डगर है मुश्किल कठिन सफर है, मगर मुसाफिर जगह नहीं है. डगर है मुश्किल कठिन सफर है, मगर मुसाफिर जगह नहीं है. जो सोएगा बस वही खोएगा, जो सोएगा बस वही खोएगा, ये बात उसको पता नहीं है. डगर है मुश्किल कठिन सफर है, मगर मुसाफिर जगह नहीं है. हे जागृती अभियान मदत फाउंडेशनने हातात घेतलेलं आहे की झोपलेल्या समाजाला जागृत करायचं. त्याला मैं देह नहीं नश्वर नासी, मैं अलख निरंजन अविनाशी. हे शरीर म्हणजे मी नाही, हे मन म्हणजे सुद्धा मी नाही. शरीर आणि मनाच्या पलीकडे जे शुद्ध नित्य बुद्ध आत्मतत्व आहे तेच माझं खरं स्वरूप आहे. देह बुद्धीतून त्याला आत्मबुद्धीकडे घेऊन जायचं, त्याला प्रवृत्त करायचं आणि एका सामान्य व्यक्तित्वातून महान व्यक्तित्व घडवण्याचं हे अभियान मदत फाउंडेशनचं आहे. आणि म्हणून हेच अभियान मदत फाउंडेशनच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं आहे. जे आपणाशी ठावे ते सर्वांना सांगावे, ज्ञानी करून सोडावे सकळ जन. या उक्तीप्रमाणे या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार तुमच्या हातून घडावा. तुमच्या माध्यमातून एक महान व्यक्तित्व उदयास यावं आणि राष्ट्र निर्माणच्या कार्यात आपला एक खारीचा वाटा आपण उचलावा. या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.